तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत युनिट 4. त्यात आपण बघणार आहोत लिनियर सिस्टीम. त्यात दोन टाईपच्या लिनियर सिस्टीम असतात, एक नॉन होमोजिनियस आणि दुसरी असती होमोजिनियस. तर बघा आता फॉलोइंग आपण एक एक बघू. आता फर्स्ट आपल्याला बघायची ती बघा आता नॉन होमोजिनियस. आता बघा इथं नॉन होमोजिनियस आपण नॉन होमोजिनियस आता बघणार आहोत. तर बघा मी इथं आता तुम्हाला पेपरवर सॉल्व ऑलरेडी केलेलं आहे ते दाखवतो. पहिले आपल्याला फ्लो चार्ट लक्षात घ्यायचा आहे याच्यासाठी. तर आता बघा आपण एक्झाम्पल नॉन लिनियरचे सोडवताना आधी आपण काय करतो, ए ऑफ एक्स इक्वल टू 0 आधी आपण हा मॅट्रिक्स आधी आपण कन्सिडर करतो आणि त्यात व्हॅल्यू पुट करतो. ए मॅट्रिक्स आणि एक्स म्हणजे इथं व्हेरिएबल, बरोबर. आता त्यानंतर सेकंड स्टेप आपली काय असते, आर्ग्युमेंट मॅट्रिक्स असते. मग आर्ग्युमेंट मॅट्रिक्स आपण असे ड्रॉ करतो नाही का. मग आर्ग्युमेंट मॅट्रिक्स काढल्यानंतर किंवा इथं बी असतो, आर्ग्युमेंट मॅट्रिक्स काढल्यानंतर मग आपण रो ऑपरेशन लावतो त्याला. ते बघा आता इथं आता सपोज आर्ग्युमेंट मॅट्रिक्सपर्यंत आपण आलेलो आहे आणि रो मॅट्रिक्स पण आपलं ऑपरेशन झालेलं आहे. तर होमोजेनियसमध्ये हे चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा फर्स्ट आहे पी ऑफ ए इक्वल टू पी ऑफ ए बी. हा काय, हे आर्ग्युमेंट मॅट्रिक्स आहे आणि हा काय ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स म्हणजेच काय, पण ज्यात व्हॅल्यू पुट केल्या आहे फक्त, व्हेरिएबल नाही. म्हणजे ए एक्स असं असतं ना, हा मग ए मॅट्रिक्स फक्त. इथं जर दोन्ही इक्वल असतील, त्यांचे व्हॅल्यू दोन्हींच्या व्हॅल्यू जर इक्वल असतील तर सिस्टम कन्सिस्ट इट हॅज सोल्युशन, बरोबर. इट हॅज सोल्युशन म्हणजे त्यांना काहीतरी सोल्युशन आहे. आता त्यात बघा त्यात दोन टाईप आहे. दोन टाईप कोणते आहे बघा. जर पी ऑफ ए इक्वल टू पी ऑफ ए म्हणजे ए मॅट्रिक्स इक्वल टू आर्ग्युमेंट मॅट्रिक्स देन नंबर ऑफ व्हेरिएबल इट हॅज अ युनिक सोल्युशन. मग त्या व्हेरिएबलला काय असणार आहे, युनिक सोल्युशन असणार आहे, बरोबर. म्हणजे जर हे तिन्ही कंडिशन म्हणजे पी ऑफ ए इक्वल टू पी ऑफ ए डॅश बी अँड नंबर ऑफ व्हेरिएबल, हे दोन्ही जर तिन्ही कंडिशन इथं ट्रू असल्या तर इथं काय असणार आहे, युनिक सोल्युशन आपल्याला भेटणार आहे. आता त्यानंतर बघा इथं रो ऑफ ए इक्वल टू रो ऑफ ए डॅश बी. इथं पी म्हटलं तर चालेल, कारण मी इथं पी किंवा रो दोन्ही म्हटलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर बघा बरोबर, हे दोन्ही इक्वल पाहिजे, पी ऑफ ए आणि पी ऑफ आर्ग्युमेंट मॅट्रिक्स म्हणजे ए मॅट्रिक्स आणि आर्ग्युमेंट मॅट्रिक्स हे दोन्ही जर इक्वल आले आणि नंबर ऑफ व्हेरिएबल जास्त असतील त्यांच्यापेक्षा, म्हणजे लेस दॅन असेल यांच्यापेक्षा, बरोबर, यांच्यापेक्षा लेस दॅन आहे, तर आपण आहे ना याला काय म्हणणार आहे, सिस्टीम हॅज इन्फानाईट सोल्युशन, बरोबर. आता त्याच्यानंतर बघा दुसरी स्टेप आपली काय, इट हॅज इनकन्सिस्टंट, बरोबर. सिस्टीम हॅज इनकन्सिस्टंट म्हणजेच काय, पी ऑफ ए म्हणजे किंवा रो ऑफ ए इज नॉट इक्वल टू रो ऑफ ए डॅश बी. म्हणजे इथं आर्ग्युमेंट मॅट्रिक्स हा ए मॅट्रिक्स यांच्या व्हॅल्यू दोघांच्या सेम नाही आहे, म्हणून हे काय इनकन्सिस्टंट आहे आणि याला काय येतं, नो सोल्युशन. मग इथं खाली लिहिताना काय लिहायचं, नो सोल्युशन, बरोबर. तर चला नेक्स्ट आपण बघू एक्झाम्पल. आता एक्झाम्पल आपण कोणत्या बेसवर बघणार आहे बघा. फर्स्ट आपण आधी याच्यावर बघू एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं. तर बघा एक्झाम्पल. आता मी इथं दाखवलं आहे रो ऑफ ए इज नॉट इक्वल टू आर्ग्युमेंट मॅट्रिक्स, बरोबर, म्हणजे नो सोल्युशन. आता ते कसं असतं बघा, आधी मी मॅट्रिक्स हे मला माझं इक्वेशन दिलेलं आहे मला, तर मी आता याच्या कोइफिशियंट पुट करतो. तर एक्सचं कोइफिशियंट 1 आहे, इथं वायचं कोइफिशियंट 1 आहे, मी ते पुट केले, बरोबर. इथं मी सगळे कोइफिशियंट इथं पुट करून घेतले. म्हणजे इथं ए एक्स इक्वल टू बी हे मॅट्रिक्स मी तयार केला. बघा आता बी मॅट्रिक्स म्हणजे काय, जे इथं हे जे एलिमेंट आहे ना याला बी म्हणायचं, आणि हे जे एलिमेंट आहे इथं कोइफिशियंट प्रत्येक एक्सचा वायचा आणि झेडचा कोइफिशियंट याला ए म्हणतात. आणि व्हेरिएबल इथं काय असतो, व्हेरिएबल एक्स म्हणजेच काय, हा असतो व्हेरिएबल. त्यानंतर बघा आर्ग्युमेंट मॅट्रिक्स काढायचा आपल्याला ए स्लॅश बी, बरोबर. आता आर्ग्युमेंट मॅट्रिक्स म्हणजे काय करतात, इथं जो ए आणि बी याला दोघांना एकत्र लाईट करायचं, इथं मोठी लाईन मारायची. बघा आता 1 2 1 1 -3 आणि 4 -2 6 15 -3 9 आणि इथं स्लॅश मारून इथं काय लिहिलं 1 8 आणि 20 हेच एलिमेंट मी इथं राईट केले खाली. त्यानंतर बघा आता इथं मी रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्या. तुम्ही म्हणशाल मी रो ट्रान्सफॉर्मेशन का दाखवले नाही. आता तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट आन्सर दाखवलेलं आहे इथं. बघा आता रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड खूप मोठी आहे, तर त्याला काय करायचं, फक्त तुम्हाला काय करायचं आहे बघा, इथं जे एलिमेंट्स आहे बघा, इथं हे एलिमेंट्स
हे एलिमेंट्स आणि हा एक आणि हा एक, हे 4 एलिमेंट्स हे 0 करायचे. 0 केल्यानंतर मग तुम्हाला कंडिशन चेक करायच्या. 0 केल्यानंतर मग तुम्हाला कंडिशन चेक करायच्या. आपल्याला कोणती कंडिशन सुटेबल होईल, मग त्यानुसार त्याची आन्सर निघेल की त्याला युनिक सोल्युशन आहे का, नो सोल्युशन आहे का, कन्सिस्टंट आहे का, ना कन्सिस्टंट आहे, असं त्याच्यावरून ठरलेलं. तर बघा, मी यासाठी तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन कसं करणार, मग आता सपोज R1 ही रो आहे माझी, ही R1 रो आहे, बरोबर. आता मला याच्यातून मला इथं 0 आणायचं, मग मला काय करावं लागेल, याला 4 मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं इथं R2 करावं लागेल, बरोबर. म्हणजे इथं मग काय होईल, 4 R1चा एलिमेंट 1 मायनस 4 इथं काय येईल 0. असे रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला इथं यूज करायचे वेगवेगळे. त्याच्यानंतर बघा, आता इथं माझे पी ऑफ ए म्हणजे सॉरी रो ऑफ ए इक्वल टू 2 आली. रो ऑफ इक्वल टू 2 म्हणजे हा ए मॅट्रिक्स आहे, याचे एलिमेंट हे माझे रो किती आल्या, हे 2 आल्या रो, म्हणून मी इथं काय लिहिलं 2, बरोबर. त्यानंतर इथं याच्या किती आहे, 3 आल्या, बरोबर. याच्या तिन्ही 1 2 आणि 3 आली. इथं व्हॅल्यू इथं 0 असते तर इथं 2 आले असते. म्हणजेच हे नॉट इक्वल आहे, नॉट इक्वल आहे म्हणजे सिस्टम इज इनकन्सिस्टंट, म्हणजे सिस्टम हॅज नो सोल्युशन, बरोबर. आता हे तुम्हाला समजलं नो सोल्युशन कसं असतं. आता त्यानंतर नेक्स्ट बघू आपण एक्झाम्पल ऑन सिस्टम इज कन्सिस्टंट. आता त्याच्यानंतर आता 2 टाईप असतं बघा, इथं 2 कन्सिस्टंट, मग त्यात असं व्हेरिएबल लेस दॅन इक्वल टू असं असतं बघा. आता त्याच्यावर बेस आहे बघा. आता एक्स प्लस वाय आपण हे एक्झाम्पल घेतलं, त्याच्यानंतर मी कोइफिशियंट काढले AX इक्वल टू बी, बरोबर. मी सॉल्व केलं व्यवस्थित. मी इथं व्हॅल्यू टाकल्या, आर्ग्युमेंट मॅट्रिक्स काढला. त्याच्यानंतर हे जे मला एलिमेंट आहे, आता बघा इथं 4x4चा मॅट्रिक्स आलेला आहे. आता 4x4 मॅट्रिक्स आलेला ना, तर काय करायचं, जो वरचा एलिमेंट आहे, तुम्हाला एक ट्रिक्स लक्षात ठेवा, जो वरचा एलिमेंट आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या खालून एक लाईन मारून यल काढायचा, बरोबर. आता हा वरचा एलिमेंट आहे, मी हा सोडून दिला आणि इथून काढून असा यल मारला, म्हणजे इथं लास्ट एलिमेंट आहे. मग जे यलमध्ये जेवढे एलिमेंट बसत्या याला काय करायचं, तुम्हाला 0 करायचं आहे, 0. त्याच्यानंतर इथं रो ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय केल्यानंतर मला इथं 0 भेटले बघा. आता मी इथून लाईन मारली होती अशी, तर मला 0 कोणते भेटले, 1 2 3 4 5 हे 0 भेटले. त्याच्यानंतर मला इथं रो ऑफ ए इथं काय आलं माझा, याच्या व्हॅल्यू किती आली, 3 आली. त्याच्यानंतर रो ऑफ ए बी म्हणजे किती आले, 1 2 आणि 3, हे पण 3 आले. म्हणजे दोन्हीच्या व्हॅल्यू इक्वल आल्या, बरोबर. आणि नंबर ऑफ व्हेरिएबल किती आपले बघा, नंबर ऑफ व्हेरिएबल किती, 3 आहे, बरोबर. म्हणजे हे कन्सिस्टंट, बरोबर. म्हणजे इट हॅज व्हॅल्यू, इट हॅज सोल्युशन. मग आता ते सोल्युशन काय बघा, आता 3 नंबरला आपण झेड, आता इथं हे इक्वल करायचे आणि त्यांचे कोइफिशियंट घ्यायचे. झेड इक्वल टू काय, याचा व्हॅल्यू 3. त्याच्यानंतर इथं काय येईल मग बघा, वाय याचा कोइफिशियंट काय, इथं सपोज इथं वाय याचा कोइफिशियंट काय, इथं झेड, मग ते कोइफिशियंट द्यायचे आणि त्यांना इक्वल टू ही व्हॅल्यू घ्यायची बीच्या. बघा मग आता इथं काय 1, सपोज इथं 1 वाय मायनस काय 1/2 झेड इक्वल टू 1/2 मी असं घेतलं. मग त्या टाईपचे मी इथं खाली इक्वेशन घेतले, मी इथं व्हॅल्यू काढल्या. माझी एक्सची व्हॅल्यू आली 2, वायची व्हॅल्यू आली 2 आणि झेडची व्हॅल्यू आली 3. अशा प्रकारे माझं हे आन्सर भेटलं बघा. आता त्यानंतर बघा तिसरी कंडिशन आपली अशी आहे, रो ऑफ ए इक्वल टू रो ऑफ मॉडेल मॅट्रिक्स किंवा आर्ग्युमेंट मॅट्रिक्स लेस दॅन नंबर ऑफ व्हेरिएबल, बरोबर. आता ही कंडिशन कधी ट्रू होती ते बघा, त्याला काय असतं, इन्फानाईट सोल्युशन असतात. त्याला बघा एक्झाम्पल घेतलं, त्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये केलं, त्याच्या कोइफिशियंट इथं टाकले, बरोबर. इथं कोइफिशियंट आणि मी इथं त्याचे व्हेरिएबल टाकले आणि इथं हे बीचे व्हॅल्यू टाकले, बरोबर. आता आर्ग्युमेंट मॅट्रिक्स मी तयार केली आणि इथं मी यल एलिमेंट, आता बघा हा फर्स्ट एलिमेंट सोडून दिला, मी इथं यल ड्रॉ केला, मला इथं सगळे 0 भेटले, 1 2 3 4 5. इथं बी मॅट्रिक्स, हा बी मॅट्रिक्स, बरोबर. हे 0 झाले. मी इथं रो ट्रान्सफॉर्मेशनवर अप्लाय केलं, इथं तुम्हाला ऑपरेशन दाखवलं. आता त्याच्यानंतर बघा, आता इथं रो ऑफ ए, आता ए मॅट्रिक्सला किती रो आहे, इथं रोमध्ये एलिमेंट दिसत आहे, म्हणजे इथं नॉन झिरो रो कोणती आहे, 3 नंबरची, 1 आणि 2 नंबरची. मग इथं किती आले तुमचे 2 व्हॅल्यू आली आणि शेवटची जी रो 3 आहे ती 0 आहे. त्याच्यानंतर रो ऑफ ए स्लॅश ते काय म्हणते आर्ग्युमेंट मॅट्रिक्स, त्याचं किती आहे, इथं 2 आहे, बरोबर. म्हणजे यांची व्हॅल्यू काय आली 2. बट आता नंबर ऑफ व्हेरिएबल किती आपले 4 आहे, बरोबर. 4 व्हेरिएबल आहे, 4 व्हेरिएबल लेस द्या ना, मग त्यामुळे इथं काय आले, सिस्टम इट इज कन्सिस्टंट, इट हॅव इन्फानाईट सोल्युशन. आता बघा इन्फानाईट सोल्युशन आहे, मग त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, ते एक काय करायचं आहे, आता बघा इथं आपण डब्ल्यू याला काय पुट करायचं आहे,
टी पुट करायचं. टी पुट केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅल्यू भेटणार इथं R1च्या व्हॅल्यू. त्यानंतर इथं वायची व्हॅल्यू y=5. मग वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला एक्सच्या वायच्या असं दोन्ही व्हॅल्यू भेटणार आहे. बरोबर. आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही आता व्यवस्थित सॉल्व करा. मी तुम्हाला तिन्ही कंडिशन व्यवस्थित समजून सांगितली. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपला होमोजिनियस असणार आहे. आता हे नॉन होमोजिनियस आहे. फक्त तुम्हाला कंडिशन लक्षात ठेवायची आणि कोणत्या कंडिशनला काय करायचं आहे हे फक्त लक्षात घ्या. तर मी तुम्हाला हे चार्टद्वारे दाखवलं. तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला पेपरला खूप इझी वाटेल आणि पेपरला तुम्ही मार्क आता याच्यात कन्फ्यूज होण्यासारख्या खूप गोष्टी आहे. पण मी तुम्हाला इझिली समजून सांगितलं. पण कन्फ्यूज होऊ नका आणि अभ्यास चांगला करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.